दुसरा सेम टू सेम असिस्टमेंट 420 त्याच्यावरती 380 असा क्षेत्र आहे व त्या असिस्टमेंटवरती तयार केलेला डुप्लिकेट सही आहे असा आमचा डाऊट आहे. मी ग्रामपंचायतमध्ये मॅडमला विचारला गेलो असता मॅडम म्हणाल्या का 2च पेपरवरती सह्या केल्या, तर माझ्याकडे तर 5 पेपर आहेत. मग या केलेल्या सह्या कुणाच्या आहेत? जागा जमीन आता महत्वाची झाली आहे, त्यामुळे भावकीत वाद होऊन नाती संपतात अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यातच 1 फूट जागेवरून देखील वाद होत असल्याचं अनेकदा समोर आलंय. असं असताना नेरळ शहराजवळील दहिवली तर्फे वरेडी या ग्रामपंचायत हद्दीत जागेवरील एकाच बांधकामाची 2 वेळा वेगवेगळ्या क्षेत्राने नोंद असल्याचा प्रकार समोर आलाय. तर असेसमेंटवर करण्यात आलेल्या सह्यांमध्ये देखील घोळ असल्याचा आरोप तक्रारदार गजानन दबडे यांनी केलाय. गजानन दबडे आणि कुटुंबाची मौजे मालेगाव येथे सर्वे नंबर 3 हिस्सा नंबर 4 अशी जागा आहे. या जागेत पूर्वी 1996 साली कुक्कुटपालन करण्यासाठी शेड बांधण्यात आली होती. याची रीतसर तेव्हा परवानगी ग्रामपंचायतीने दिलेली होती. त्यामध्ये मालमत्ता क्रमांक 496 असा उल्लेख करण्यात आला होता. या जागेवर कौटुंबिक वाद असून त्यावर न्यायालयात देखील खटला सुरू आहे. तेव्हा संबंधित जागेचं असेसमेंट काढण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या गजानन दबडे यांना 496 यावर कर आकारणी केलेले 2 असेसमेंट असल्याचं लक्षात आलं. एकावर 920 चौरस फूट क्षेत्रफळ आहे, मात्र दुसऱ्यावर 380 चौरस फूट क्षेत्रफळ आहे. त्यामुळे 2 असेसमेंट होऊन क्षेत्र कमी झालं कसं असा प्रश्न तक्रारदार दबडे यांनी विचारलाय. तर असेसमेंटवर असलेल्या ग्रामसेवकांच्या सह्यांवर देखील त्यांनी बोट ठेवलंय. तर याहून मोठी बाब म्हणजे 1996 सालची परवानगीची नक्कल मागितली असता ती दप्तरी उपलब्ध नसल्याचं ग्रामपंचायतीने लेखी दिलंय. तर हे सबंध दप्तर गायब असल्याचा आरोप तक्रारदार गजानन दबडे यांनी केलाय. त्यामुळे याबाबत दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे खुलासा करणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. आमचं गाव दहिवली तर्फे वरेडी मालेगाव हद्दीतील 3-4 या सर्व नंबरमध्ये आमची पहिल्यापासून पोल्ट्री आहे. त्या पोल्ट्रीचा परवाना आम्ही दहिवली ग्रामपंचायत कडून घेतलेला आहे. परंतु त्या पोल्ट्रीच्या जागेवर रामचंद्र नागो दबडे आमचा भाऊ तिथे माझं घर आहे असं सांगतोय. आमचा कोर्टामध्ये वाटपाचा दावा चालू असताना आम्ही पोल्ट्री सांगतोय व तो घर सांगतोय. आम्हाला एवढंच म्हणायचं का जे आमच्याकडे डुप्लिकेट पेपर आहेत म्हणजे झेरॉक्स अशी याची परवान्याची, त्या झेरॉक्सवर आम्हाला ओरिजिनल कोर्टामध्ये देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागायला गेलो असता ते बोलतात आमचं दप्तरी उपलब्ध नाही. दुसरा विषय जो असिस्टमेंट पोल्ट्रीचा आहे त्या असिस्टमेंटवरती एकाच नंबरला 2 असिस्टमेंट देऊन त्याच्यावरती क्षेत्र वेगळं टाकलेलं आहे. एक क्षेत्रामध्ये 920 टाकलेलं नाही, एक क्षेत्रामध्ये 380 टाकलेलं आहे. आमच्या 496 या असिस्टमेंटचा क्षेत्र 920 असा आहे. त्याच नंबरच्या असिस्टमेंटचा एका क्षेत्र 380 असा आहे. तर हे असिस्टमेंट काढल्यानंतर आम्ही परत काढून घेऊन आल्यानंतर परत पंचायतमध्ये गेलो असता मॅडमने विचारलं का या असिस्टमेंटवरती क्षेत्राचा पण फरक आहे व त्या सहीचा पण फरक वाटतो आम्हाला. त्यांना विचारलं असतं ते आम्हाला त्यांनी 5 पेपर दिले होते. तर त्यांना विचारलं असतं ते बोलतात आम्ही 2च पेपरवरती सही केलेली आहे. मी ग्रामपंचायतमध्ये मॅडमला विचारला गेलो असता मॅडम म्हणाल्या का मी 2च पेपरवरती सह्या केल्या, तर माझ्याकडे तर 5 पेपर आहेत. मग या केलेल्या सह्या कुणाच्या आहेत?